Good afternoon, students. We'll see now pollen pistil interaction. काय आपण पाहणार आहोत? pollen pistil interaction. Okay. तर all the events from deposition of pollen grain on stigma to the entry of pollen tube in ovule is called as pollen pistil interaction. बघा, डिपॉझिशन ऑफ पोलन ग्रेन डायग्राम बघा. या डायग्राम मध्ये हा पोलन ग्रेन आहे बघा. हा पोलन ग्रेन जो आहे तो पोलन ग्रेन काय होणार आहे? स्टिक होणार आहे स्टिग्माला. ओके. डिपॉझिशन ऑफ पोलन ग्रेन ऑन स्टिग्मा म्हणजेच हा पोलन ग्रेन जो आहे तो बाय पॉलिनेटिंग एजंट थ्रू काय होणार आहे? स्टिग्मावर स्टिक होणार आहे. स्टिक झाला. So deposition of pollen grain on stigma to the entry of pollen tube in ovule. आता हे झाल्यानंतर फायनली तुमचा जो पोलन ट्यूब आहे या पोलन ट्यूबचं जर्मिनेशन होतं, ग्रोथ होतं आणि हा जो पोलन ट्यूब आहे, ही जी पोलन ट्यूब आहे ती काय होते? एंट्री करते बघा. एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन ओव्हिल. ओव्हिल म्हणजे सिनर्जिड सेलला. या तुमच्या हे आपण पाहिलेलं आहे बघा ऑलरेडी. हा तुमचा एम्ब्रियो सॅक आहे. ओके. या एम्ब्रियो सॅक मध्ये हे तुमच्या ज्या सेल्स आहेत तिथं मधली जी आहे ती एक सेल आहे आणि अदर टू आर सिनर्जिड सेल. तर या सिनर्जिड सेल मध्ये जी एंट्री होते त्याला म्हणायचं पोलन पिस्टल इंटरॅक्शन. ओके. आता ते डिटेल मध्ये आपण पाहूया की नेमकं कसं होतं. तर हा जो स्टिग्मा जो आहे हा स्टिग्मा has ability to recognize right type of pollen grain. म्हणजे कसं? समजा हा जर फ्लावर जर तुमचं सनफ्लावर जर असेल, ठीक आहे, सनफ्लावर जर असेल, ओके, तर त्याचाच पोलन ग्रेन इथं यायला पाहिजे. मग ही स्टिग्माची जी आहे ती ॲबिलिटी असते की टू रेकग्नाइज राईट टाइप ऑफ पोलन ग्रेन. म्हणजे जो तुमचा पोलन ग्रेन येणार आहे तो सनफ्लावरचाच पाहिजे. लक्षात घ्या. समजतंय? हा जर स्टिग्मा सनफ्लावरचा असेल तर सेम स्पेसिसचा तुमचा पोलन ग्रेन पाहिजे. मग ती ॲबिलिटी स्टिग्माकडे असते आणि राईट टाइप ऑफ जो पोलन ग्रेन आहे तो काय करतो? स्टिक करतो. ठीक आहे. राईट टाइप ऑफ पोलन ग्रेन म्हणजेच सनफ्लावरचाच, म्हणजेच सेम स्पेसिसचा तुमचा जो आहे राईट टाइप ऑफ पोलन ग्रेन तो काय होतो? स्टिग्माला स्टिक होतो. इट इज द ॲबिलिटी ऑफ स्टिग्मा टू रेकग्नाइज राईट टाइप ऑफ पोलन ग्रेन. ओके. नंतरचा जो पार्ट आहे दॅट इज कंपॅटिबिलिटी इज डिटरमाइंड बाय स्पेशियल प्रोटीन्स. कंपॅटिबिलिटी इज डिटरमाइंड बाय स्पेशियल प्रोटीन्स म्हणजे हेच की सेम स्पेसिसचं तुमच्याकडे पोलन ग्रेन त्या स्टिग्मावर काय झालं पाहिजे? स्टिक झालं पाहिजे. इट इज ड्यू टू स्पेशल प्रोटीन्स. म्हणजे स्टिग्माकडे जे स्पेशल प्रोटीन असते ते स्पेशल प्रोटीन कशामध्ये असणार आहे? पोलन ग्रेन मध्ये असणार आहे. म्हणून त्याला म्हटलंय कंपॅटिबिलिटी. काय म्हटलंय? हा पॉइंट कंपॅटिबिलिटी. सेम टाइप ऑफ प्रोटीन इज प्रेझेंट इन स्टिग्मा अँड पोलन ग्रेन. Okay. Now, next part is physiological mechanism operates to ensure only compatible intraspecific pollen germinate successfully. Okay. Intraspecific याचाच अर्थ सनफ्लावरचं जर स्टिग्मा असेल तर सनफ्लावरच्या सेम स्पेसिसचा तुम्हाला काय असणार आहे? पोलन ग्रेन असणार आहे. दॅट इज इंट्रास्पेसिफिक. पोलन जर्मिनेट सक्सेसफुली. तेच सक्सेसफुल होतं जर्मिनेशन. लक्षात घ्या. अदर टाइप ऑफ आलं तर ते डिस्कार्ड करतं, काढून टाकतं. ठीक आहे. हा पोलन ग्रेन तुमचा डिस्कार्ड होतो. सेम टाइपचा स्पेसिस म्हणजेच इंट्रास्पेसिफिक त्याला म्हणायचं. सनफ्लावरचा स्टिग्मा असेल तर सेम सनफ्लावरचा काय असणार आहे? तुम्हाला पोलन ग्रेन असणार आहे. तर त्याला म्हणायचं इंट्रास्पेसिफिक. ओके. तर दॅट जर्मिनेट सक्सेसफुली म्हणजे ही पोलन टेप काय होते? नंतर जर्मिनेट होते. लक्षात घ्या. ठीक आहे. तर ती कशी जर्मिनेट होते ते सांगतो आता. हा तुमचा पोलन ग्रेन आला, बरोबर आहे. पोलन ग्रेन स्टिग्माला स्टिक होणार. लक्षात येते? हा जो पोलन ग्रेन आहे तो पोलन ग्रेन काय होणार आहे? स्टिग्माला स्टिक होणार आहे. बघा, हा पोलन ग्रेन स्टिग्माला स्टिक झाला.
त्याच्यानंतर हा जो पोलन ग्रेन आहे तो स्टिग्मा मधून शुगरी सबस्टन्स काय करतो, ऍब्सॉर्ब करतो. शुगरी सबस्टन्स ऍब्सॉर्ब करतो. ऍब्सॉर्ब केल्यामुळे हे जे पोलन ग्रेनचं मी स्ट्रक्चर दाखवलेलं आहे बघा इथं साईडला, हा झूम मध्ये इथं दाखवला आहे पोलन ग्रेन मध्ये. तर पोलन ग्रेन जो आहे त्यातला जो इंटाईन पार्ट आहे, इंटाईन पार्ट, ठीक आहे, इंटाईन लेअर, त्याच्यावर प्रेशर क्रिएट होते ड्यू टू ऍब्सॉर्बिंग ऑफ शुगरी सबस्टन्स. ओके, आणि त्याच्यावर प्रेशर जे इनसाइड क्रिएट झालेलं आहे त्याच्यामुळं जे तुमचे 3 जर्म पोर असतात ते आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे, तर 3 जर्म पोर मधून एक जर्म पोर मधून तुमची पोलन ग्रेनची, पोलन ट्यूबची काय होते, ग्रोथ होते. हा टोटल पार्ट इज नथिंग बट पोलन ग्रेन, आणि हाच पोलन ग्रेन इथं दाखवलाय. आणि जी ग्रो होणार आहे पोलन ग्रेनची, पोलन ट्यूबची, बघा ही तुमची पोलन ट्यूब जी आलेली आहे ती एका जर्म पोर मधून काय होणार आहे, ग्रो होणार आहे. ओके, बिकॉज ऑफ ऍब्सॉर्बिंग ऑफ शुगरी सबस्टन्सेस फ्रॉम स्टिग्मा. शुगरी सबस्टन्स तुम्ही ऍब्सॉर्ब केला, हे पोलन ग्रेननं ऍब्सॉर्ब केल्यामुळे काय होतंय की तिथं प्रेशर क्रिएट होते, आणि त्या प्रेशरमुळे एका जर्म पोर मधून पोलन ट्यूब ग्रो होते. ओके, तर ही झालेली आहे बघा पोलन ट्यूब ग्रो. हे बघ, ही ग्रोथ झालेली आहे, लाईक दिस, लाईक दिस, लाईक दिस, लाईक दिस. ओके, हे आता डिटेल मध्ये ह्या डायग्राम मध्ये बघा. हे जस्ट तुम्हाला पोलन ग्रेन सेपरेट घेऊन दाखवलं तुम्हाला, जे आतमध्ये हे ॲरो म्हणजे प्रेशर क्रिएट झालेलं दाखवलंय तुम्हाला. ठीक आहे, ही तुमची जनरेटिव्ह सेल आहे, नंतर हा सायटोप्लाझम आहे. ठीक आहे, तर हे पोलन ट्यूब जस्ट ग्रो झालेले दाखवले, आणि नंतर ग्रो होती, नंतर कुणाकडे येणार आहे, हे सिनर्जिड सेटला फायनली येणार आहे एंट्री. लक्षात घ्या. तर आता एक लक्षात घ्या, हा जी पोलन ट्यूब आहे, ही जी पोलन ट्यूब, तिची जी डिरेक्शन असणार आहे, म्हणजे ह्या डायग्राम मध्ये ती ह्या बाजूने येणार का ह्या बाजूने येणार, तर हे काय करतंय, तुमचा जो सिनर्जिड सेल आहे तो काय करतोय, सिग्नल पाठवतोय पोलन ट्यूबला. बघा ही तुमची पोलन ट्यूब, बघा हे रेड कलर मध्ये दाखवलेली आहे, ही झाली पोलन ट्यूब. बघा हा पोलन ग्रेन झाला, पोलन ग्रेन पासून पोलन ट्यूबची तुमची ग्रो झालेली आहे. ती ग्रो झाल्यानंतर ती पोलन ट्यूब लाईक धिस ओव्हिल मध्ये सिनर्जिटिंग सेल मध्ये एंट्री झालेली आहे. तर ती मायक्रोफाईल एंड मधून झालेली आहे. तर हा जो सिग्नल आहे, हा केमिकल सिग्नल पास केला जातो फ्रॉम सिनर्जिड सेल. सिनर्जिड सेल तुमची सांगते की ही जी पोलन ट्यूब आहे त्या पोलन ट्यूबला सिग्नल देते की थ्रू मायक्रोफाईल एंड, हा तुमचा मायक्रोफाईल एंड आहे, आपण पाहिलेला आहे, तिथनं काय करायचे, एंट्री करायचे, असं सिग्नल देतो कोण, सिनर्जिड सेल. लक्षात आलं इथपर्यंत पार्ट. ओके, आता नेक्स्ट पार्ट बघा. पोलन ट्यूब germinates and opens synergid cells and releases 2 male gametes. ओके, आता तुमची पोलन ट्यूब जी आहे ते मायक्रोफाईल एंड करून एंट्री झालेली आहे सिनर्जिड सेल मध्ये. दीज आर दी 2 सिनर्जिड सेल्स, इथं दाखवलेत बघा. हा एम्ब्रियो सॅक जो आहे, हा एम्ब्रियो सॅक ओव्हिल मधला हा झूम मध्ये इथं दाखवलेला आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये हा सेकंडरी न्यूक्लियस झाला, ही एक सेल झाली, आणि ह्या 2 काय झाल्या, सिनर्जिड सेल्स. तर काय होतंय, आता ही पोलन ट्यूब एंट्री केलेली आहे सिनर्जिड सेल मध्ये, ती झूम मध्ये दाखवली. बघा ही तुमची जी पोलन ट्यूब आहे लाईक दिस, ही पोलन ट्यूबची एंट्री झालेली आहे इनटू द सिनर्जिड सेल. ठीक आहे, आता सिनर्जिड सेल मध्ये एंट्री झाल्यामुळे नेमकं काय होतंय सांगतो. बघा इथं काय होणार आहे, ही जी पोलन ट्यूब आहे, ही पोलन ट्यूब कशामध्ये एंट्री केलेली आहे सांगा, सिनर्जिड सेल मध्ये. ड्यू टू एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन सिनर्जिड सेल, दॅट पोलन ट्यूब ऍब्सॉर्ब ऍक्वेस सबस्टन्स. ठीक आहे, सिनर्जिड सेल मध्ये जे ऍक्वेस सबस्टन्स असतात ते ऍक्वेस सबस्टन्स काय करतं, ही पोलन ट्यूब काय करते, ऍब्सॉर्ब करते, आणि ऍब्सॉर्ब केल्यामुळे पोलन ट्यूब रप्चर होते किंवा बस्ट होते. लक्षात आलं, ही पोलन ट्यूब रप्चर होते किंवा बस्ट होते ड्यू टू ऍब्सॉर्प्शन ऑफ ऍक्वेस सबस्टन्स थ्रू सिनर्जिड सेल. आणि त्यामुळे काय होतं, ही सिनर्जिड सेल काय होते, डिजनरेट होते. बघा ही डिजनरेट होते, आणि डिजनरेट झाल्यानंतर यू नो व्हेरी वेल देर आर 2 मेल गॅमेट्स इनसाइड दिस पोलन ट्यूब. ठीक आहे, तर हा एक मेल गॅमेट आणि हा एक मेल गॅमेट जो आहे तो काय होतो, रिलीज होतो. ज्यावेळेस तुमची पोलन ट्यूब बस्ट होते त्यावेळेस 2 मेल गॅमेट्स releases inside the embryo sac. Okay, now
वन मेल गॅमेट फ्यूज विथ एक सेल टू फॉर्म झायगोट. ठीक आहे, यातला एक जो मेल गॅमेट आहे तो एक मेल गॅमेट जो आहे तो एक सेल बरोबर फ्यूज होतो आणि झायगोट फॉर्म करतो. आणि दुसरा जो मेल गॅमेट आहे बघा दिस वन, दुसरा मेल गॅमेट जो आहे तो सेकंडरी न्यूक्लियस बरोबर फ्यूज होतो आणि फ्यूज झाल्यानंतर एंडोस्पर्म तयार होतो. ओके, सो दिस इज नथिंग बट व्हॉट युअर पोलन पिस्टल इंटररिएक्शन. पोलन पिस्टल इंटररिएक्शन याचा अर्थ डिपॉझिशन ऑफ पोलन ग्रेन ऑन स्टिग्मा. बघा हा डिपॉझिशन ऑफ पोलन ग्रेन ऑन स्टिग्मा आणि स्टिग्माला पोलन ग्रेनचं ज्यावेळेस स्टिक होतो त्यावेळेस पोलन ट्यूब फॉर्म होते, ग्रो होते आणि ती एंट्री करते सिनर्जिड सेल मध्ये, त्यालाच म्हणायचं पोलन पिस्टल इंटरॅक्शन. ओके, आणि फायनली तुमचे 2 मेल गॅमेट्स काय होतात, रिलीज होतात की एकापासून तो एक सेलला वन मेल गॅमेट फ्यूज विथ एक सेल टू फॉर्म झायगोट and another male gametes fuse with secondary nucleus to form endosperm. Okay, आता this is nothing but what, this growth of pollen tube is nothing but what your natural growth आहे. आर्टिफिशियल सुद्धा करता येतं. मग आर्टिफिशियल साठी काय करायचं, यू हॅव टू यूज सुक्रोज. ठीक आहे, तिथं जसं पोलन ग्रेन नॅचरली शुगर ऍब्सॉर्ब करते, सुगरी सबस्टन्स, तसं स्टिग्माला तुम्हाला काय करावं लागेल, सुक्रोज घ्यावं लागेल, सुक्रोज. ठीक आहे, आर्टिफिशियली तो सुक्रोज पोलन ग्रेन काय करणार, ऍब्सॉर्ब करणार आणि नंतर मग तुमची पोलन ट्यूब काय होणार, जर्मिनेट होणार. ओके, आणि ती एनहान्स म्हणजे तिची जर ग्रोथ एनहान्स करायची असेल तर यू हॅव टू ऍड बोरिक ऍसिड. ठीक आहे, म्हणजे जर तुम्हाला आर्टिफिशियली जर हे पोलन पिस्टल इंटररिएक्शन फॉर्म करायचं असेल, हे नॅचरली झालं, हा जो पार्ट मी एक्सप्लेन केलेला आहे तो नॅचरली आहे. आणि हे जर आर्टिफिशियली करायचं असेल, बघा इथे तुम्ही, हे जर तुम्हाला आर्टिफिशियली जर करायचं असेल, आर्टिफिशियली यू हॅव टू यूज सुक्रोज अँड प्लस बोरिक ऍसिड, ओके. इन विट्रो म्हणतात त्याला, इन विट्रो मीन्स आर्टिफिशियली. ओके, तर दिस इज नथिंग बट व्हॉट, पोलन पिस्टल इंटररिएक्शन. ओके, नेक्स्ट लेक्चर पुढचा पाठ आपण कंटिन्यू करूया. थँक्यू.